आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. विद्या, अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना भेटून शाळेत तर नाही ना गेलेली? हा 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 शक्यता आहे. म्हणजे एखाद्या वेळेस शाळेत गेली असेल. हे बघ, थोडा वेळ आपण तिच्या फोनची वाट बघू, हा नाहीतर मग मी शाळेत जाऊन बघून येतो. हो, तुम्ही जाऊन या ना शाळेत. कळेल तरी आपल्याला नेमकं काय घडलंय, काय चाललंय. जरा अक्षरा आणि तिच्या स्टाफने शाळेमध्ये आंदोलन केलं म्हणून मॅडम अजूनच चिडले असतील का हो तिच्यावर? अगं चिडू देत, दुसरं येतंय काय त्यांना? हे बघ, अक्षराने जे काही केलंय ना ते योग्यच केलंय आणि शाळा वाचवण्यासाठी केलंय. हो, मग त्याचाच राग काढत असतील ना ते तिच्यावर. देवा, माझ्या मुलीच्या नशिबामध्ये सुख लिहिलंयस की नाही रे तू? अजून किती दिवस चालणार आहे हा त्रास? मी 10 दिवस दिले होते अक्षराला, त्यातले आता काहीच दिवस बाकी आहेत. या उरलेल्या दिवसात जर काहीच घडलं नाही ना तर मी सांगतो तेच करावं लागेल अक्षराला. मग मी कुणाचंही ऐकणार नाही. नाही सर, पण ते स्कॉलरशिपची सगळी माहिती मी पाठवली आहे, ऑलरेडी पाठवली आहे. हा, मंथली रिपोर्ट ना पाठवतो. आणि हा, ते इन्स्पेक्शन कधी असेल ते मला कळवा अगोदर जरा. येस सर. काय फुलपाखरे, विजय आहे काय? मॅडम तुम्ही? हा, आम्हीच. असं काय बघताय भूत बघितल्यावानी? आम्हीच आहे. आणि असे एकदम ताडकन उठून उभे राहू नका. आधीच तुमची तब्येत बरी नाही, एकदम असं. बसा. नाही ठीक आहे मॅडम, तुम्ही बसा ना प्लीज. नाही तिथं न ग, तुम्ही मुख्याध्यापक खायचा. बसा. नाही अहो, मी एम्प्लॉई आहे तुमचा. आम्ही इथं बसतो, तुम्ही तिथं बसा. बर बसा की. मॅडम, तुम्ही अचानक कसे काय आलात? म्हणजे काही महत्वाचं काम होतं तर मला बोलवायचं ना, मी आलो असतो ना घरी. कसं आहे फुलपाखरे, सध्या तुम्ही लई बिझी असताय. हा, लई कामं असतात तुम्हाला, आंदोलन करायची असतात, अजून काय काय करायचं असतंय. एवढा त्रास करून घेऊ नका फुलपाखरे, तुमची तब्येतीवर परिणाम होतोय नाही का? अरे मॅडम, पण मी ते हो, आता तुम्ही कशापायी सॉरी म्हणताय? हा, खर तर आम्ही सॉरी म्हणलं पाहिजे. आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला. हो नाही मॅडम, तसं नाही आहे. म्हणजे अहो, त्रास झाला नाही असं तुम्ही म्हणताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हो, पण आम्हाला ठावय की आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तुम्हा सगळ्यांना लई त्रास झालाय. आमच्या सुनबाईंनी आम्हाला सगळं सांगितलं. बरं झालं सुनबाई, तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं ते. नाही म्हणजे कसं आहे, शाळा बंद करण्याचा निर्णय आमचा ठरला होता आणि त्याची कारण आम्ही तुम्हाला सांगितली होती फुलपाखरे नाही का? नुकसान तरी किती पचवणार हो आम्ही. हा, आता कसं आहे, नुकसान डोसक्यावरून चाललं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. तर ज्याच्यामुळं तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला त्रास झाला नाही का, आम्ही तुमची माफी मागतो फुलपाखरे. अरे हे बघा, रागाच्या भरात आम्ही तुम्हाला काही बोललो असलो तर आम्हाला माफ करा. काय होतं माहितीये का फुलपाखरे, शाळेचं नुकसान झालं का नाही का आमचं डोसकं फिरताना मग रागाच्या भरात आम्ही काय पण बोलतो आणि मग काय बोललो ते आमचं आम्हालाच कळत नाही. फुलपाखरे, आम्ही काय बोललो असलो तर इसरून जावा, काही डोसक्यात ठेवू नका. हे बघा, तुम्ही आम्हाला माफ कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मॅडम, अहो हे काय करताय तुम्ही? प्लीज असं हात वगैरे जोडू नका हो. अहो, मी एम्प्लॉई आहे तुमचा, असं नका करू तुम्ही. अहो, आता आमचं चुकलंय तर हात जोडून माफी मागायला आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही बघा. खरं सांगू का फुलपाखरे, तुमच्यामुळं ही शाळा नीट चालू आहे याच्याकडे आम्ही कधी लक्षच दिलं नाही बघा. पण आमच्या सुनबाईने आम्हाला नीट समजावून सांगितलं, तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही हायसा म्हणून शाळेचा कारभार एवढा चांगला चाललाय. आता इथून पुढं आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. आणि बरं का सर, मॅडम, तुम्हाला पण सांगतो, आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. हो तर तुमची बी माफी मागतो. हा, माफी मागतो.
अहो मॅडम प्लीज प्लीज माफी नका मागू आमची. आम्ही तुमच्यापेक्षा खूप लहान आहोत. उलट आमचं काही चुकलं तर तुम्हीच आम्हाला माफ करा प्लीज मॅडम. हा नाही नाही नाही, तुमचं कुणाचं काय बी चुकलेलं नाही. तुम्ही समजेजण तुमचं काम एकदम पद्धतशीर करताय, तसंच करत राहा काय. ओ फुलपगारे, तुम्ही आम्हाला माफ केलं असं समजू शकतोय का आम्ही? मॅडम हो, असं काय करता? मी कोण तुम्हाला माफ करणार का? प्लीज असं माफी वगैरे मागू नका. सुनबाई, आता तुम्हीच सांगा यांना आम्हाला माफ करायला. कवादर यांच्या बोर असे हात जोडून बसलोय आम्ही. आणि सर सर तुमचं काही म्हणणं असेल तर ते सांगा मॅडमना स्पष्टपणे. मॅडम माफी वगैरे मागण्याचा काही प्रश्नच नाहीये हो. तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं ना. नाही, म्हणणं एवढंच आहे की प्लीज शाळा बंद करू नका. हे बघा, मी तुम्हाला वचन देतो की थोड्या बजेटमध्ये मी सगळं व्यवस्थित मॅनेज करीन. यापुढे तुम्हाला कुठलाही त्रास म्हणून होणार नाही. पण माफी वगैरे मागू नका प्लीज. ठीक आहे फुलपगारे, तुम्हाला काही फंड बिंड लागणार असला तरी एकदम मागू नका. हा, आम्हाला आधी कल्पना द्या, म्हणजे कसं आम्ही जरा काहीतरी व्यवस्था करू. हा काय सुनबाई, समजा तुमच्या मनाप्रमाणे चाललंय ना. हो मॅडम, यावेळेला शिक्षकांचे पेमेंट्स खूप उशिरा झाले होते, तर एवढीच मागणी आहे आता की सगळ्या शिक्षकांचे पेमेंट्स इथून पुढे वेळेत व्हा. ठीक आहे, तुमची ही मागणी पण आम्ही पूर्ण करू काय. आता सगळ्यांसमोर आम्ही शब्द देतो काय, यापुढं तुमच्या सगळ्यांचे पगार एकदम वेळेत होणार. हा, शाळेची सगळी व्यवस्था पण आम्ही चोख ठेवणार, काय काळजी करू नका तुम्ही. हा, आणि शाळा सुद्धा बंद करणार नाही, बरोबर ना? आता ते सांगितलं की आम्ही तुम्हाला. पण मॅडम, स्टाफ पण आहे इथे, तर त्यांनाही सांगा ना प्लीज. ठीक आहे, तर मंडळी इशा असा आहे की आम्ही शाळा बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो मागं घेतलाय. आम्ही काही शाळा बंद करणार नाही, त्यामुळे कुणी बी टेन्शन घेऊ नका. सर मॅडम, तुमच्या घरच्यांना सांगा हा, तुमची नोकरी एकदम शेप मध्ये आहे म्हणावं. हा, थँक्यू मॅडम. हा. सुनबाई, झालं काय तुमचं समाधान? नाही नाही मॅडम. हाय का आता एवढं सगळं केलं तरी अजून तुमचं समाधान नाही झालं? हा, माफी मागितली, शाळा बंद करणार नाही असं सांगितलं, तरी पण तुमचं आहेच का अजून? मॅडम, तुम्ही फुलपगारे सरांची सगळ्यांची माफी मागितली, हे खरंच चांगलं केलं. शाळा बंद होणार नाहीत हे सांगितलं, हेही चांगलंच केलं. पण आहेच का अजून? हो मॅडम. बोला, आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला अशी नुसती वर्बल कमिटमेंट नकोय. म्हणजे मॅडम, तुम्ही शाळा बंद करणार ही नोटीस लिखित स्वरूपात पाठवली होती, तसंच आम्हाला हे सुद्धा कागदोपत्री हवं. अहो, आता आणि काय लिहून द्यायचं आम्ही? हेच की तुम्ही शाळेवर कधीही कारवाई करणार नाही. इथून पुढे शाळा बंद करण्याची नोटीस कधीही पाठवणार नाही, हे आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून हवंय. ही माझी पुढची मागणी.